या व्हिडिओमध्ये आपण विषाणूबद्दल बोलणार आहोत. जेव्हा आपण विषाणूबद्दल बोलतो तेव्हा पहिला प्रश्न येतो की विषाणू सजीव आहे की निर्जीव? हा प्रश्न खूप सरळ वाटत असला तरीही शास्त्रज्ञांना अनेक वर्षांपासून या प्रश्नाने गोंधळात पडलंय. शेवटी शास्त्रज्ञाने एक निष्कर्ष काढला आणि ते म्हणतात की विषाणू सजीव आणि निर्जीव यांच्या सीमेवर आहे. हे ऐकून खूपच विचित्र वाटतं ना? सजीव आणि निर्जीव यांच्या सीमेवर याचा अर्थ तरी काय? चला, या व्हिडिओमधून आपण हेच जाणून घेऊया. सुरुवात करण्यासाठी आपण काही मूलभूत गोष्टींबद्दल बोलूया. समजा हा एक विषाणू आहे. तुमच्या मते विषाणू किती मोठा असेल? तर विषाणूचा आकार 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर पर्यंत असतो. तुम्हाला नॅनोमीटर किती मोठं असतं हे माहितीये? नॅनोमीटर म्हणजे मायक्रोमीटरचा 1000वा भाग किंवा मिलीमीटरचा 1 दशलक्षांश भाग. आणि आता जर मी हीच आकडेवारी मायक्रोमीटरमध्ये लिहिली तर विषाणू 1/100 मायक्रोमीटर ते 1/10 मायक्रोमीटर इतका असेल. आता हे गणिताच्या लेक्चर सारखं वाटू लागलं, पण हा व्हिडिओ गणिताचा नाही, त्यामुळे मी तुम्हाला थोडं सोप्या भाषेत समजावून सांगते. कल्पना करा की तुम्ही एक जीवाणू घेतला आणि त्याचे 100 समान तुकडे केले. त्यातील एक तुकडा हा एका विषाणूच्या आकाराएवढा असेल. या संपूर्ण गोष्टीची कल्पना करायची अजून एक सोपी पद्धत आहे. तर विषाणू खूप 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 लहान असतो. तो जीवाणू, प्रोटोझोआ आणि तुम्ही ऐकलेल्या इतर सर्व एकपेशीय सूक्ष्मजीवांपेक्षा खूप लहान असतो. तो इतका लहान असतो की आपल्या प्रयोगशाळांमध्ये असलेल्या सूक्ष्मदर्शकातूनही त्याची प्रतिमा दिसू शकत नाही. तो इतका लहान असतो की प्रकाश वापरणाऱ्या सूक्ष्मदर्शकातील भिंगांनाही तो पाहता येत नाही. त्यामुळे विषाणू पाहण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाची गरज असते. थोडक्यात काय तर तो खूप लहान असतो. तर हा विषाणू बनला कशापासून आहे? तर त्याच्या आत DNA आणि RNAची माहिती एका संरक्षण प्रथिन आवरणाच्या आत साठवलेली आहे. बस एवढंच. एका विषाणूमध्ये फक्त एवढंच असतं. त्याला स्वतःच्या अशा कोणत्याही पेशी नसतात. ना पेशीपटल असतं, ना पेशी अंगक. विषाणू म्हणजे फक्त DNA आणि RNA आणि त्यावर एक प्रथिन आवरण. त्यामुळेच आपण त्याला सजीव म्हणू शकत नाही, कारण त्याला पेशीच नाही, मायटोकॉन्ड्रिया नाही, केंद्रक नाही, काहीच नाही. आता आपण पुढे जाऊया. विषाणू नेमकं काय करतो ते पाहूया. हा एक विषाणू आहे. हे चिन्ह आपण विषाणू दर्शवण्यासाठी वापरतोय. आणि समजा ही एक मानवी पेशी आहे. मी अशा अनेक पेशी काढते. आपण बहुपेशी आहोत, बरोबर ना? जोपर्यंत विषाणू सजीव पेशीच्या बाहेर असतो, तोपर्यंत तो काहीच करू शकत नाही. पण जसा तो एखाद्या सजीव पेशीच्या आत प्रवेश करतो, तो सक्रिय होतो. जेव्हा विषाणू सजीव पेशीमध्ये प्रवेश करतो, तेव्हा त्या सजीव पेशीला यजमान पेशी म्हणतात. आणि विषाणू पाहुणा असतो. कदाचित खूप त्रासदायक पाहुणा. चला, मी जे आता बोलले ते आता आपण लिहून घेऊया. तर सजीव पेशीच्या बाहेर विषाणू निर्जीव असतो. जसा तो यजमान पेशीच्या आत जातो, तो काही बाबतीत सजीवासारखा वागू लागतो. आणि आपण पाहूया की त्या कोणत्या गोष्टी आहेत. समजा विषाणू यजमान पेशीच्या आत आहे. तर तो यजमान पेशीच्या आत काय करतो? तर तो यजमान पेशीच्या आत स्वतःची प्रतिकृती तयार करतो. तो यजमान पेशीच्या आत स्वतःच्या अनेक प्रती तयार करतो. लक्षात घ्या, मी प्रतिकृती हा शब्द वापरला, प्रजनन नाही. तुम्हाला काय वाटतं मी असं का म्हणाले? तर पेशी प्रजनन करतात, पण DNA आणि RNAच्या प्रती बनल्या जातात. तर DNA आणि RNA फक्त प्रती बनवतात आणि म्हणूनच विषाणू फक्त स्वतःच्या अनेक प्रती तयार करतो. आता तुम्हाला प्रश्न पडेल, विषाणू स्वतःच्या प्रती कशा बनवतो? त्याला ती ऊर्जा कुठून मिळते? तर विषाणूला ती ऊर्जा यजमान पेशीकडून मिळते. तो यजमान पेशीची यंत्रणा वापरतो स्वतःच्या प्रती बनवण्याकरता.
आणि एकदा तो हे करू शकला की तो स्वतःच्या संख्या वाढवू लागतो. त्यामुळे तो यजमान पेशीच्या बाहेर असताना स्वतःची संख्या वाढू शकत नाही, कारण त्याच्याकडे ऊर्जाच नसते. त्याच्याकडे यजमान पेशीची यंत्रणा नसते. यंत्रणा म्हणजे पेशी अंग. ठीक आहे. आता तो पुढे काय करतो? एका यजमान पेशीमध्ये एवढे सारे विषाणू आहेत. ते आता त्या यजमान पेशीला नष्ट करतात. एकदा त्यांनी यजमान पेशीला संपवले की ते पुढे जाऊन आणखीन पेशींवर हल्ला करू शकतात आणि ही प्रक्रिया पुन्हा सुरू करू शकतात. यजमान पेशीमध्ये प्रतिकृती बनवणे आणि नंतर यजमान पेशी नष्ट करणे, आणखीन पेशीवर हल्ला करणे आणि हे सतत चालू राहतं. या सगळ्याचा अंतिम परिणाम काय होतो? त्या व्यक्तीच्या शरीरातील मोठ्या प्रमाणात पेशी नष्ट झालेल्या असतात आणि तेव्हा ती व्यक्ती आजारी पडायला लागते. आता आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे परत येऊया. विषाणू सजीव आहे की निर्जीव? तर विषाणू सजीव आणि निर्जीव यांच्या सीमेवर आहे. म्हणजे काय आहे? तर विषाणू जेव्हा यजमान पेशीच्या बाहेर असतो तेव्हा तो निर्जीवासारखा वागतो, पण यजमान पेशीच्या आत तो प्रतिकृती तयार करतो आणि हे सजीवासारखं आहे. बरोबर? मी तुम्हाला आता विषाणूची काही चित्र दाखवते. हा आहे इन्फ्लुएन्झा विषाणू. स्कॅनिंग इलेक्ट्रॉन स्कोप सूक्ष्मदर्शकाखाली त्याचं चित्र असं दिसतं. हा आहे रोटा विषाणू. रोटा विषाणूमुळे विशेषतः लहान मुलांमध्ये अतिसाराचा किंवा डायरियाचा आजार पसरतो. त्यानंतर आपल्याकडे करोना विषाणू आहे. 2020 ते 2022 जी जगभरात महामारी पसरली होती ती याच विषाणूमुळे. या काळात मानवजातीचे खूप नुकसान झाले, तसंच मानवजातीला खूप काही शिकायला देखील मिळालं. ठीक आहे. आतापर्यंत आपण अनेक रोग निर्माण करणाऱ्या विषाणूंबद्दल बोललो. आता आपण एका अशा विषाणूबद्दल बोलू जो थोडा उपयुक्त आणि चांगला आहे. त्याला बॅक्टेरिया फेज म्हणतात. तो असा दिसतो. हा विषाणू जीवाणूवर हल्ला करतो. त्यामुळे तो अनेक प्राण्यांसाठी चांगला आहे, कारण प्राण्यांच्या शरीरातील जीवाणूवर बॅक्टेरिया फेज हल्ला करतो आणि त्यांना नष्ट करू शकतो. तर हा आहे जीवाणू आणि हा आहे बॅक्टेरिया फेज. बॅक्टेरिया फेज बॅक्टेरियामध्ये प्रवेश करतो, संख्या वाढवतो आणि बॅक्टेरिया किंवा जीवाणूला नष्ट करतो. पण यात मनोरंजक गोष्ट अशी की तो सहसा कोणत्या प्राण्याच्या पेशींवर हल्ला करत नाही. त्यामुळे एखाद्या प्राण्याच्या किंवा मानवी शरीरातील जीवाणूला तो नष्ट करण्याचा हा एक मार्ग आहे. तोही मानवी शरीरावर किंवा प्राण्यावर हल्ला न करता. मनोरंजक आहे ना? ठीक आहे. या व्हिडिओसाठी इतकंच. पाहिल्याबद्दल धन्यवाद.